संघर्ष करना मेरे लिए नई बात नहीं है। मैं किसी भी मोड से नई शुरुआत कर सकती हूँ। हे वाक्य आहे नवनीत राणा यांचं। अर्थात ज्यावेळी राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नवनीत राणा यांचं नाव मागं पडलं आणि त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यानंतर त्यांनी हे ट्विट केलं होतं आणि या माध्यमातून त्यांनी भाजपला इशारा दिला होता की मी कधीही कुठूनही नवीन सुरुवात करू शकते। अर्थात अशीच परिस्थिती पुन्हा एकदा होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भाने समोर येते। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून नवनीत राणा या उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत, मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून प्रवीण पोटे यांना तिकीट मिळण्याची जास्त शक्यता आहे। रवी राणा आणि नवनीत राणा हे तसे स्वतंत्र विचारांचे नेते आहेत। विशेष म्हणजे अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपच्या विरोधात या राणा दाम्पत्याने काम केलेलं आणि त्यांच्या आघाडीच्या लोकांना निवडून आणण्याचा आरोपही त्यांच्यावर होतोय। म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून हे दाम्पत्य भाजपपासून दूर जात असल्याचं चित्र पाहायला मिळते। सध्या होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता नवनीत राणा यांना तिकीट मिळणार का हे यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच या दाम्पत्यानं भाजपकडून चर्चेत असणाऱ्या प्रवीण पोटे यांच्या नावाला कडाडून विरोध केलाय। यापूर्वी याच जागेवरून निवडून गेलेल्या प्रवीण पोटे यांना जर आता उमेदवारी दिली तर आम्ही आमचा स्वतंत्र उमेदवार उतरू अशी भूमिका या दाम्पत्यानं घेतली आहे। त्यामुळेच नक्की कोण आहेत प्रवीण पोटे आणि राणा दाम्पत्य, त्यांच्या उमेदवारीला विरोध का करतंय, अमरावतीमध्ये नक्की परिस्थिती काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आकडे काय सांगतात, हेच समजावून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकींचा बिगुल वाजलाय। यासाठी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून देखील एक आमदार निवडून जाणार आहे। यासाठी भाजपमधून अमरावतीत प्रवीण पोटे यांचं नाव आघाडीवर आहे। प्रवीण पोटे यांनी यापूर्वी 2 वेळेला विधान परिषदेवर याच जागेवर निवडून जायची किमया केलेली आहे। भाजपमधूनच त्या यापूर्वी निवडून गेले होते। सोबतच त्यांनी भाजपच्या मागच्या कार्यकाळात मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे। सोबतच ते अमरावतीचे मंत्री देखील राहिलेत। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर आजही प्रवीण पोटे यांचं मोठं वजन आहे आणि त्यामुळेच प्रवीण पोटे यांचं नाव 2026च्या विधान परिषद निवडणुकीसाठी पुन्हा एकदा चर्चेत आहे। मात्र आता राणा दाम्पत्यानं प्रवीण पोटे यांच्या नावाला कडाडून विरोध सुरू केलाय। त्यांनी प्रवीण पोटे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे। जर भाजपकडून प्रवीण पोटेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली तर आम्ही आमच्या विचारसरणीचा स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरू असा इशारा वजा धमकीच त्यांनी भाजपला दिली। खरं सुरुवातीला आपण प्रवीण पोटे कोण हे अगोदर समजावून घेऊयात। प्रवीण पोटे हे भाजपमधलं एक वजनदार नाव, सोबतच अमरावतीमधील एक प्रस्थापित बडा चेहरा देखील। गेल्या दीर्घ काळ म्हणजे अगदी नवनीत राणा भाजपमध्ये जाण्याच्या खूप पूर्वीपासून प्रवीण पोटे हे भाजपमध्येच आहेत। भाजपमध्ये प्रवीण पोटे यांच्या शब्दाला वजन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। प्रवीण पोटे हे यापूर्वी 2दा अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांमधून असणाऱ्या जागेवरून विधान परिषदेत निवडून गेलेत। ते सुरुवातीला सर्वप्रथम 2012 मध्ये अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले। राज्यात 2014ला भाजपच्या विजयानंतर म्हणजे भाजपनं सत्ता मिळवल्यानंतर प्रवीण पोटे यांची कारकीर्द झपाट्यानं बहरायला सुरुवात झाली। डिसेंबर 2014 मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनात भाजपकडून राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली गेली। याच कालावधीत त्यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील काम पाहिलं। 2018 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपकडून विधान परिषदेवर विजय मिळवला। मात्र 2018 मध्ये त्यांनी फक्त विजय मिळवलाच नाही तर एक रेकॉर्डही केला। 2018 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पोटे यांनी काँग्रेसच्या अनिल माधोगडिया यांचा पराभव करत 475 वैध मतांपैकी तब्बल 458 मते मिळवली होती। उरलेल्या मतांपैकी 13 मतं बाद झाली होती तर 1 मत न्यायालयाने त्यावेळी गोठवलं होतं। त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला अवघी 17 मतं मिळाली होती। विधान परिषदेच्या निवडणुकीत हा एक विक्रम होता। त्या वेळेला देखील रवी राणा यांनी प्रवीण पोटे यांच्या नावाला आणि उमेदवारीला विरोध केलेला। मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुढे आले आणि त्यांनी मध्यस्थी केली, ज्यानंतर रवी राणा शांत बसले होते। आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रवीण पोटे हे आजपर्यंत काही वेळ चर्चेत आले। सोबतच त्यांच्यावर टीका देखील झाली। मागील विधानसभा निवडणुकीत भाजपनं 132 जागा मिळवल्या होत्या। भाजप त्यावेळी राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता। त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती दौऱ्यामध्ये याच प्रवीण पोटेंनी बावनकुळेंना चक्क सोन्याचा मुकुट भेट देऊन अमरावतीमध्ये त्यांचं स्वागत केलं होतं। त्यासोबतच 2021 मध्ये अमरावती शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या अनिल बोंडेंसहित
प्रवीण पोटेंना देखील अटक केली होती। या घटनेमध्ये प्रवीण पोटे स्वतःहून पोलिसांकडे आले आणि त्यांनी आत्मसमर्पण करून अटक करून घेतली होती। अमरावतीमध्ये बंद पुकारण्यात प्रवीण पोटेंचा पुढाकार होता। या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर आणि प्रवीण पोटे यांच्यामध्ये खडाजंगी देखील रंगलेली। सोबतच यशोमती ठाकूर यांनी प्रवीण पोटेंना त्यावेळी इशारे देखील दिलेले। अमरावती बंद पुकारण्यामध्ये प्रवीण पोटेंचा पुढाकार होता। या प्रकरणी यशोमती ठाकूर आणि प्रवीण पोटे यांच्यामध्ये देखील त्यावेळी खडाजंगी रंगली होती। अमरावतीमध्ये राणा वर्सेस पोटे हा वाद काही नवीन नाही। यापूर्वी कित्येकदा राणा दाम्पत्य आणि प्रवीण पोटे यांच्यामध्ये वाद झालेत। या वादाचं खरं कारण हे राजकीय वर्चस्व एक हाती ठेवणं हेच आहे। मात्र यामध्ये राणा दाम्पत्यासाठी प्रवीण पोटे हे मोठा अडथळा ठरतात, कारण प्रवीण पोटे यांचं अमरावतीमध्ये मोठं वजन आहे। सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे देखील त्यांच्या शब्दाला मान आहे आणि यामुळेच प्रवीण पोटे हे राणा दाम्पत्याला खटकतात। नवनीत राणांचा आणखीन एक समज आहे की त्यांचा लोकसभेला झालेला पराभव हा प्रवीण पोटेंमुळेच झालेला। त्यामुळे राणा दाम्पत्यानं प्रवीण पोटे यांच्यामध्ये कायम कलगीतुरा रंगलाय। खरं तर त्यावेळी प्रवीण पोटे यांनी नवनीत राणा यांच्या लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा देऊ केलेला। मात्र तरीही नवनीत राणा यांना प्रवीण पोटेंवर विश्वास बसला नाही। आपल्या पराभवासाठी प्रवीण पोटे जबाबदार आहेत अशी नवनीत राणांची खात्री होती। राणा दाम्पत्य आणि प्रवीण पोटे यांच्यामध्ये यापूर्वी वाकयुद्ध देखील रंगलेली आहेत। अमरावतीमधल्या विजय मिलच्या जागेवर जेव्हा नवीन गारमेंट इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट प्रस्तावित होता, रवी राणा यांनी या प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात होतं। त्यावेळी प्रवीण पोटे यांनी या प्रोजेक्टला खो घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा चालू झालेली। प्रवीण पोटे यांनी रवी राणांचा उल्लेख लँड माफियाचा केलेला। त्यावेळी कामगार संघटनेच्या नेत्यांनी जर रवी राणा लँड माफिया असतील तर तुम्ही कोण, तुम्ही ही लँड माफिया असं म्हटलं होतं। त्यानंतर राणा यांनी एक वेळेला प्रवीण पोटेंना पालकमंत्री म्हटलं होतं। त्यावेळी प्रवीण पोटे हे पालकमंत्री होते। तेव्हा देखील प्रवीण पोटेंनी एका जाहीर कार्यक्रमात वचपा काढत रवी राणा यांनी एकेकाळी काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देत जाहीर सभेत मिश्किलपणे राणांच्या टोमण्याची परतफेड केली होती। सोबतच 2016 मध्ये अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात डॉक्टर आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होतं। मात्र परवानगी मिळण्याआधीच आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पुतळ्याचं अनावरण केलं। यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रवी राणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अडथळा आणणारे प्रवीण पोटे यांच्या कानाखाली लगावेन अशी धमकी दिली होती। रवी राणा हे तेव्हा अपक्ष आमदार होते, तर प्रवीण पोटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री होते। त्यानंतर रवी राणा यांच्या ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली। रवी राणा तेव्हा अपक्ष आमदार होते। त्यांनी या प्रकरणात प्रवीण पोटे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले होते। हा झाला प्रवीण पोटे आणि राणा दाम्पत्यातील वादाचा इतिहास। मात्र राजकारणात आकडे हे सर्वात महत्त्वाचे असतात। सगळी गणित ही आकड्यांचा खेळ असतो। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आकडेवारी जर पाहिली तर इथे 453 मतं आहेत। पैकी भाजपजवळ 152, शिवसेना 20, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 32, युवा स्वाभिमान पक्षाकडे 26, काँग्रेसकडे 119, AIM कडे 16, बसपाकडे 3, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 18, प्रहारकडे 21, समाजवादी पार्टीकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 13, भाकपकडे 1, वंचित बहुजन आघाडीकडे 6, तर अपक्ष 24 मतं आहेत। असं संख्याबळ अमरावतीत आहे। इथं भाजपकडे सर्वाधिक मतं असली तरी निर्धारित मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी भाजपला आपल्या मित्र पक्षांची गरज लागेल, ज्यात युवा स्वाभिमान पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे। त्यामुळेच आता राणा वर्सेस पोटे या वादात भाजप काय तोडगा काढतंय हे बघणं उत्सुकतेचं असेल। यापूर्वी देखील राणा दाम्पत्यांनी पोटेच्या नावाला विरोध केलेला, मात्र तेव्हा फडणवीसांच्या मध्यस्थीमुळे राणा दाम्पत्य शांत होतं। मात्र यावेळी त्यांनी स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे भाजपचा इथं कस लागेल। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार राहिलेले गोपीकिशन बाजेरिया यांनी देखील चाचपणी सुरू केली। हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा आणि मला उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे। मात्र हा मतदारसंघ आता कोणाच्या वाट्याला येतोय? सोबतच जर भाजपच्या वाट्याला आला तर प्रवीण पोटे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार का? मिळाली तर राणा दाम्पत्य काय भूमिका घेणार याकडे सध्या संपूर्ण अमरावतीचं लक्ष लागून राहिलं। या निवडणुकीत प्रवीण पोटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळेल का? उमेदवारी मिळाली तर राणा दाम्पत्य काय भूमिका घेईल? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।